म्हणजे त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला म्हणजे पंतप्रधान साहेब असतील, मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा आपले स्थानिक नगरसेवक आमदार असतील, यांचं जे युवांच्यासाठी कार्य करायचं आहे किंवा युवांनी राजकारणात यावं या माध्यमात किंवा ह्यासाठी त्यांच्या ह्याच्यानुसार वैभव कुंभारे एक अतिशय चांगले युवा नेतृत्व आहे. आणि त्यांच्या म्हणजे मागच्या पिढ्या ज्या आहेत म्हणजे त्यांची मातोश्री असतील सौ मनीषा कुंभार या सानेगुरुजी प्रभागातून नगरसेविका झालेल्या आहेत. त्यांचे वडील अविनाश कुंभार यांनी तरी आमच्या कॉलनीमध्ये 2000 साली एक सांस्कृतिक सभागृह माननीय खासदार मंडलिक साहेब यांच्या फंडातून बांधले आणि ते आज तागायत उपयोगात आहे. तर ते जे नेतृत्व आहे ते युवा नेतृत्व फुललं पाहिजे आणि त्यांना आपल्या प्रभागातून किंवा आमच्या परिसरातून चांगला पाठिंबा मिळत आहे आणि एक युवा नेतृत्व पुढे यावं हे आवश्यक आहे. तर वैभव कुंभारे यांनी कोणतेही पद नसताना मोठ्या प्रमाणात विकास कामं केली आहेत, काय सांगाल त्याबद्दल? भरपूर म्हणजे कामं केलेली आहेत. आमच्याकडे सुद्धा म्हणजे थोडीफार केलेली आहेत. पलीकडच्या प्रभागात सानेगुरुजीमध्ये असतील किंवा नाना पाटील नगर पूर्ण 5 प्रभाग जे आहेत सध्या म्हणजे सध्याच्या रचनेनुसार त्या 5 प्रभागात त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत. म्हणजे रस्ते असतील, गटर्स असतील. एकंदरीत त्यांची काम करण्याची पद्धत कशी आहे? काम करण्याची पद्धत अतिशय छान आहे. म्हणजे अगदी युवापासून जे ज्येष्ठ नागरिक म्हणतोय त्यांच्या पर्यंत ते सध्या पोचलेले आहेत आणि त्यांची जी कामाची पद्धत आहे ती अतिशय छान आहे. चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी.